अरे सर्व मान्यवर अतिथीगणांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। राष्ट्रवादी बीड जिल्ह्यातील सर्व नेते मंडळीच्या वतीनं नामदार अजितदादा पवार साहेब आपलं स्वागत घेत आहेत। बाकी पाठीमागे सर्वांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। नामदार धनंजयजी मुंडे साहेब सर्वांचं आदरातिथ्य करतायत, खाली बसून घ्या सर्वजण। बाकी अरे बंद करा, आता बंद करा हो राजे, बंद करा सांगता, सूचना आहेत आता बंद करा म्हणून। बाकी सर्व खाली बसून घ्या। आता जिल्ह्यातील तमाम जनसागर जो प्रचंड आस्थेने या ठिकाणी उपस्थित आहेत, धनंजय मुंडे साहेबांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे आपण खाली बसून घ्यायचंय। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक बाप्पा खांडे, सर्जेराव तांदळे, राजेंद्र मस्के, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या ठिकाणी स्वागत करतायत। खाली बसून घ्या सर्वजण, स्टेजवरचे पाठीमागच्या खाली बसून घ्या। सर्व जनतेला विनंती आहे, शेतकरी बांधवांना खाली बसून घ्या सर्वजण। बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि दुष्काळ मिटवण्यासाठीची आयोजित या निर्धार मेळाव्याच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक बाप्पा खांडे आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख राजेंद्र मस्के मान्यवर अतिथीगणांचं स्वागत करत आहेत। बाकी सर्व खाली बसून घ्या। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। मग हटायचं नाही, विचार काय करतोय समजदार राजा। सरकार पुन्हा आणायचं हाय, सांगायचं हाय अवघा महाराष्ट्र माझा। एक एक जण तन्मान धन विसरून झुंजाया। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज बंद करा। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, खाली बसून घ्या सर्वजण। बीड जिल्ह्याच्या समोरच्या लोकांना खाली बसण्याच्या सूचना करतायत लोक, कृपया कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यायची आहे। मुख्य व्यासपीठावर धनगर समाजाच्या वतीनं माधवरावजी निर्मळ आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अजितदादांचं स्वागत करतायत। माधवजी निर्मळ आणि त्यांचे सर्व सहकारी खाली बसून घ्या, स्टेज खाली करा आता सर्व। नाव फक्त अजितदादाचं आणि त्यांचं घ्यायचं, भाषण चालू करायचं। तुमचं पहिलं भाषण आहे, सर्वांनी घोषणा द्यायची। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा तुम आगे बढ़ो, अजित दादा तुम आगे बढ़ो। थांबा तुम्ही, मला डिस्टर्ब करू। समोरची गर्दी कमी करा, समोरची गर्दी। नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या ठिकाणी आगमन आहे, त्यांचंही स्वागत आहे। माननीय रुपालीताई चाकणकर यांचं या ठिकाणी स्वागत आहे। वाणी जरब बोले परखड, उमेदीचा गड दादा तुम्ही, सागरांची गाग खऱ्यांचा आवाज, विकासाचा ताज दादा तुम्ही, येणाऱ्या काळाची तुम्ही अभिलाषा, कर्तृत्वाची रेषा दादा तुम्ही, जिल्ह्याचं आणि राज्याचं आश्वासक नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे साहेबांच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांच्यासह सर्व मान्यवर मंत्री महोदयाची या ठिकाणी उपस्थिती आहे। या निमित्तानं सर्वांचं सार्वजनिकरित्या स्वागत या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा तुम आगे बढ़ो, अजित दादा तुम समाज संघर्ष जीवन करो, थांबा अविनाशजी, अजित दादा तुम संघर्ष करो। अविनाशजी, समाज जीवन भरून टाकून चैतन्याने मानाने वैभवशाली भवितव्य नटवूनच कर्तृत्वाने दुष्काळातही मनामनातून जागृत करूया जनशक्ती, पराक्रमाने प्रतिभेची जनासजाऊ अभिव्यक्ती, महाराष्ट्राला सुदृढ करूया तुमच्या आमच्या यज्ञाने आणि वैभवशाली भवितव्य नटवूनच कर्तृत्वाने या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत धनंजय मुंडे साहेबांच्या वतीने आणि बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या महाराष्ट्रातील एकमेव महिला सरपंच आहेत। स्टेजच्या समोरच्या गर्दी कमी करा, मान्यवरांच्या समोरच्या खाली बसून घ्या। या ठिकाणी नांदूर, पारगाव, खामगाव हवेलीच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती मनब्बी मुझफ्फर पटेल या महिलेला स्वजल शक्ती सन्मान स्वच्छ भारतचा राज्य सरकारचा मिळालेला आहे। राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे। त्यानिमित्तानं नामदार अजित पवार साहेबांच्या वतीने त्यांच्या ठिकाणी सत्काराचं आयोजन आहे। मी नांदूर, हवेली, पारगाव, खामगावच्या ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती मनब्बी मुझफ्फर पटेल यांना विनंती करतो, त्यांनी अजित पवार साहेबांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। मनब्बी मुझफ्फर पटेल एकमेव महाराष्ट्रातील महिला सरपंच आहेत। त्यांना स्टेजच्या समोरच्या थोडेसे बाकी खाली बसून घ्या, इकडे मनब्बी मुझफ्फर पटेल भैया साहेब, गेवराई तालुक्यातील मतदारसंघातील या महिला सरपंचाला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे। महाराष्ट्रातील एकमेव महिला सरपंच आहेत। नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो, त्यांनी मनब्बी मुझफ्फर पटेल यांचं स्वागत करायचं आहे। की अशी उंचावताना जराशी वाकले पसरली ज्योत्स्ना नदीची आणि